नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. बघा, 1992 ला बाबरी मस्जिद प्रकरण घडलं आणि सरकार फुल टेन्शन मध्ये आलं. कारण भारतामध्ये जातीय आणि धार्मिक दंगलींना पेव फुटलेलं होतं. सामाजिक वातावरण अत्यंत ढवळून निघालेलं होतं आणि याच वेळेला नेमकं जगामध्ये सगळ्यात मोठी एक आर्थिक मंदी आली आणि जी आर्थिक संकट जगावर होती तीच संकट भारतावर सुद्धा आली. म्हणून तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी काय केलं, भारतासाठी उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि भारतामध्ये आता आर्थिक सुधारणा होऊ लागल्या. याच काळामध्ये नेमकं यापूर्वीचे जे म्हणजे नरसिंहरावांच्या पूर्वीचे जे पंतप्रधान होते व्ही पी सिंगांनी काय केलं की मंडल आयोगाचा जो अहवाल होता तो स्वीकारला आणि इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीला 27% आरक्षण दिलं. 27% आरक्षण दिल्यामुळे भारतातले जे सवर्ण किंवा इतर जे होते म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये येणारी किंवा खुल्या प्रवर्गात येणारी लोक जी होती ती चिडली आणि मग त्यांनी काय केलं, ओबीसीच्या विरोधात किंवा ओबीसीला जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या विरोधात मोठमोठे मोर्चे किंवा आंदोलनं करायला सुरुवात केली. आणि मग अशा वेळेला जेव्हा हे जे खुल्या प्रवर्गातील लोक होते जे सरकारच्या विरोधात होते त्यांचा विरोध इतका प्रखर व्हायला लागला, त्यातच पुन्हा आर्थिक संकट, बाबरी मस्जिदचं प्रकरण, या सगळ्यामुळे काँग्रेसचं तत्कालीन सरकार जे होतं पी.व्ही. नरसिंह रावांच्या नेतृत्वाखालचं ते सरकार चिंतेत होतं. आणि मग त्यांनी असं ठरवलं की जर या खुल्या प्रवर्गातील लोकांचा विरोध कमी करायचा असेल आणि या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला खुल्या प्रवर्गातील लोकांना आरक्षण देणं खूप गरजेचं आहे. मग त्यांना आरक्षण कसं दिलं जाणार, तर त्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचं असं त्यांनी ठरवलं. आणि मग त्यांनी काय केलं की 10% आरक्षण हे आर्थिक निकषावर लागू केलं. पण हे आरक्षण 10% लागू केल्यानंतर त्याच्या विरोधातही वेगवेगळ्या लोकांनी मोर्चे काढले, मोर्चे दिल्लीला गेले. तेव्हा दिल्लीला गेलेले असताना तत्कालीन वकील म्हणजे त्यावेळेला दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करणाऱ्या वकील इंदिरा साहानी ह्या होत्या. त्यांनी काय केलं, या मोर्चेकऱ्यांना बोलून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि इंदिरा साहानी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला टाकला. आणि मग इंदिरा साहानी जेव्हा कोर्टात गेल्या तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आरक्षण हे मर्यादितच असावं, ते जर अमर्याद झालं तर खुल्या प्रवर्गातील लोकांवर खूप मोठा अन्याय होईल. आणि कोर्टाला ते मान्य झालं. मग कोर्टाने काय केलं, इंदिरा साहानी यांच्या खटल्यासाठी 9 न्यायाधीशांचं एक बेंच तयार केलं होतं. त्या बेंचाने निर्णय देताना इंदिरा साहानीच्या बाजूने 6 विरुद्ध 3 या पद्धतीने निर्णय दिला. म्हणजे 6 न्यायाधीशांनी इंदिरा साहानीच्या बाजूने निर्णय दिला तर 3 न्यायाधीशांनी आर्थिक आरक्षणाच्या बाजूने निर्णय दिला. पण सरतेशेवटी निर्णय देताना खंडपीठाने 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यातील पहिली गोष्ट अशी की आरक्षण हे 50% पेक्षा जास्त नसावं. पहा, पहिली आणि महत्वाची गोष्ट, आणि याच गोष्टीमुळे 50%च्या वर नसावं, याच गोष्टीमुळे आपलं आरक्षण मागच्या वेळेस सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. ते आपण पुढे चर्चा करणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट काय सांगितली त्यांनी की सामाजिक आणि शैक्षणिक या 2 आधारावरच आरक्षण देता येईल, इतर कोणत्याही आधारावर आरक्षण देता येणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट आणखी एक त्यांनी नमूद केली, याच्या पुढचाच मुद्दा, की गरिबीमुळे कोणालाही आरक्षण देता येणार नाही. हे 3 महत्वाचे मुद्दे इथं मांडले. आणि मग काय झालं, या 3 महत्वाच्या मुद्द्यांमुळे 50% पेक्षा वर गेलेलं जे सवर्णांचं आरक्षण होतं की जे आर्थिक याच्यावर आधारलेलं होतं ते आरक्षण तिथं खारिज झालं. आता हे झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडल्या. परत पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची महाराष्ट्रामध्ये जोरानं मागणी झाली. मराठा आरक्षणासाठी वेगवेगळे प्रयत्न झाले. 2008 पासून खूप वेगानं मराठा आरक्षणाची मागणी वाढली. त्यासाठी काही लोकांनी बलिदान दिलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असतानाच परत पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये 2018ला मराठ्यांना पुन्हा आरक्षण देण्यात आलं. 1 डिसेंबर 2018ला मराठ्यांना SEBC अंतर्गत आरक्षण देण्यात आलं. पण या आरक्षणाच्या विरोधात परत पुन्हा आपल्याच इथले काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा इंदिरा साहानी यांच्या खटल्याचा तिथे उल्लेख केला आणि सांगितलं की 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही आणि म्हणून मराठ्याचं आरक्षण हे अमान्य आहे, ते शासनाला मान्य नाही आणि ते आरक्षण रद्द करण्यात आलं. आता मूळ मुद्दा असा उरतो की जर 50% पेक्षा जास्त आरक्षण कोर्टाला मान्य नाही असं कोर्टाने जेव्हा सांगितलं सुप्रीम कोर्टानं, तेव्हा सुप्रीम कोर्टाने याबद्दल कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलं नाही की 50% पेक्षा जास्त आरक्षण नसावं, याला काय आधार आहे. राज्यघटनेमध्ये तसं नमूद आहे का? निश्चितपणे नाही, राज्यघटनेत नमूद नाही. तसा एखादा कायदा केलेला आहे का? निश्चितच नाही, तसा कायदाही केलेला नाही. म्हणजे 50% पेक्षा जास्त आरक्षण नसावं या बाबतीतला एकही कायदा नाही, एकही नियम नाही, तरी सुद्धा 50% पेक्षा जास्तीचं आरक्षण होतंय म्हणून मराठ्याचं नाकारलं. बरं, मराठ्यांचं नाकारलं पण लगेच पुन्हा 2019लाच माननीय मोदीजींनी सवर्णांसाठी 10% आरक्षण आणलं, तेही आर्थिक निकषावर की जे गरीब आहेत त्यांच्यासाठी. ते 10% आरक्षण कसं टिकलं बरं? मग मराठ्याचं जर कॅन्सल होत असेल आणि सवर्णांचं 10% जर
कोर्टाला मान्य असेल तर इतकं कोर्टाच्याच निर्णयामध्ये वेगळे पण कसं काय? बरं, महत्वाची गोष्ट म्हणजे 1992च्या इंदिरा साहनी खटल्यामध्ये कोर्टाने ज्या 3 महत्वाचे मुद्दे सांगितले आपल्या निकालामध्ये, त्या 3 पैकी एक मुद्दा असा आहे की आर्थिक निकषावर म्हणजे गरिबीमुळे आरक्षण कोणालाही देता येणार नाही. मग हे आरक्षण आर्थिक निकषावरच आहे आणि गरिबीमुळे देण्यात आलेलं आहे. हे सुद्धा कोर्टाने कसं काय मान्य केलं मग? मग एका खटल्यात तो निकाल, एका खटल्यात ते निकाल. बरं, याच्याही पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की तमिळनाडूमध्ये तर जवळपास 69% आरक्षण आहे. किती? 69%. मग त्यांचं आरक्षण चालू कसं काय? आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा 50% पेक्षा जास्त आरक्षण आहे. त्यांचं आरक्षण कसं काय चालू आहे? मग बाकी सगळीकडे 50%ची मर्यादा ओलांडली तरी चालते, फक्त मराठ्यांच्याच आरक्षणाच्या वेळी 50%ची मर्यादा का ओलांडता येत नाही? हे असं का होतं? याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे का? तर सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठं षडयंत्र हे आहे की न्यायमूर्ती बी.जी. कोळसे यांनी सांगितलं होतं, जे सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश होते, त्यांनी असं सांगितलंय की भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचा विचार करा किंवा भारताचा विचार करा, की इथली 80% जनता ही सामाजिक आणि आर्थिक मागासलेली आहे. किती टक्के? जवळपास 80% जनता ही सामाजिक आणि आर्थिक मागासलेली आहे. जर 80% जनता जर म्हणजे मागासलेली असेल, तर अशा 80% जनतेसाठी फक्त 50% आरक्षण आणि 20% लोकांसाठी म्हणजे जे प्रस्थापित आहेत किंवा ज्याला आपण म्हणू की उच्चवर्णीय आहे, ज्यांच्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण नाही, अशा 20% लोकांसाठी 50% जागा. मग हा एक प्रकारचा अन्याय नाही का? घटनेच्या कलम 16 मध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्वांना समान न्याय आणि समान संधी मिळाली पाहिजे, भारतामध्ये समानता वागली पाहिजे. आणि जर मग भारतामध्ये समानता वागवायची असेल, सर्वांना समान संधी द्यायची असेल, सर्वांना समान न्याय मिळू द्यायचा असेल, तर मग 80% लोकांना 50% आरक्षण का? आणि मग 20% लोकांना 50% रिक्त जागा किंवा मोकळ्या जागा किंवा खुल्या वर्गाला 50% जागा का? हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि याच्यावर विचार व्हायला पाहिजे. आणि जे आजकाल आपण जे मागणी मागतोय की नाही, मराठ्यांचे लेकरं गरीब आहेत, त्यांच्याकडे फीस भरायला पैसे नाही किंवा त्यांच्याकडे हे नाही, ढमकं नाही, टमकं नाही, आर्थिक दृष्ट्या आरक्षण मिळत नाही. कारण राज्यघटनेमध्ये तसं नमूद आहे की आरक्षण हे फक्त सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणासाठी आहे. आणि मराठा हा समाज पूर्वीपासून सामाजिकरित्या मागासलेला आहे. जरी आपल्याला वाटत असेल, पहा कसं असतं, वासरात लंगडी गाय हुशार असते, हे की नाही? तर इथं ज्या उतरंडी आहेत, त्या उतरंडीमध्ये मराठा कधीच वरचा नाही. मराठा मुळात एकदम खालचंही मडकं नाही, पण मराठा वरचंही मडकं नाही. मराठ्यांच्या वर सुद्धा मडके आहेत आणि ते सतत या खालच्या मडक्यांना दाबत आलेले आहेत. कदाचित मराठ्यावर सामाजिक अतिक्रमण किंवा सामाजिक जे असेल मागासले पण ते कमी असेल, पण ते आहेच आणि ते मान्यच आहे. छत्रपती शिवरायांच्या काळापासून त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध होणं, राजर्षी शाहू महाराजाला वेदोक्त प्रकरण घडणं किंवा आता पुण्यामधलं प्रकरण घडणं खोलेबाईचं, ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, तर मराठ्यांना आर्थिक मागासलेपण आहे, सामाजिक मागासलेपण आहे हे सिद्ध करून देतात. मग याचा अर्थ काय की आपली जी मागणी आहे ती अत्यंत योग्य आहे आणि ती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा मान्य होण्यासारखी आहे. फक्त सर्वोच्च न्यायालय किंवा इथले सत्ताधारी न्यायालयाच्या आडून काहीतरी आपला गेम करत आहेत. आणि सगळ्यात मोठा जर आपल्या आरक्षणामधला अडथळा असेल तर हा इंदिरा साहनी खटलाच आहे, ज्या खटल्याचा पुनर्विचार व्हावा, जे की तमिळनाडूला 69% दिले, आंध्र प्रदेशला दिले आणि सवर्णांना सुद्धा 10% दिले. आता याच्यामध्ये सवर्णांची एक भानगड सांगतो. काय आहे माहिती आहे का? सवर्णामध्ये कोणाला बरं आरक्षण मिळू शकतं? जे आर्थिकदृष्ट्या मागास. आणि आर्थिकदृष्ट्या मागास कोण आहेत? पहा, तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो की शेतकऱ्याकडे समजा 10 एकर शेत असेल तर त्या शेतातलं उत्पन्न किती झालं काय नाही त्याला मार्केट कमिटीला द्यावं लागतं, पावत्या असतात, सगळ्या गोष्टी असतात, त्याचं उत्पन्न कळतं. पण जी लोक ज्याच्या उत्पन्नाचं साधन काय आहे तेच कळत नाही, जे सगळ्यांवर राज्य करतात, जे फक्त हात पाहून आपल्याला आपलं भविष्य सांगतात आणि त्याच्या बदल्यात 500-1000 रुपये फीस घेतात, जे फक्त एक सत्यनारायण घालतात किंवा अशी एखादी गोष्ट करतात आणि 1000-2000 घेतात, ज्याची कुठेही पावती नसते, मंदिराची पावती नसते, कशाच्या ह्या सगळ्या गोष्टीच्या नसतात. यांचं उत्पन्नच लोकांना कळत नाही काय आहे ते त्यांचं उत्पन्न मोजतील कसं? आणि त्याच्यामुळे त्यांचं उत्पन्न मोजू शकत नाहीत. म्हणजे 10% जे आरक्षण दिलेलं आहे सवर्णांना किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांना, त्याच्यामध्ये मराठी किंवा शेतकरी बसणारच नाहीत. कारण त्यांच्या नावावर सातबार आहे, त्यांच्या नावावर घर आहे, त्यांच्या नावावर ट्रॅक्टर असतील, कर्ज काढू का होईना घेतलेले. म्हणजे ही सगळ्यात मोठी मेक आहे की हे 10% आरक्षण बंद करून ताबडतोब मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, तेही ओबीसी मधूनच देण्यात यावं, आरक्षणाचा कोटा वाढवण्यात यावा. कारण 80% लोकांना 50% आरक्षण पुरणार नाही. याचा विचार व्हावा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल, पटला असेल आणि हे जर माहिती जर योग्य वाटली असेल तर प्रत्येक माणसाकडे हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून आपली आरक्षणाची मर्यादा वाढून आपल्याला मिळाली पाहिजे आणि आपल्याला आरक्षण सुद्धा मिळालं पाहिजे. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो इथं.